इन्फॅक्च्युएशन म्हणजे नेमके काय बरं? एखाद्यास आपल्या मुलांमध्ये किंवा आपण स्वतः जर स्कूल कॉलेजच्या वयात असू 13-15च्या वर्षात, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ना एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती थोडं जास्त कालावधीसाठी खूप जास्त प्रमाणात आवडायला लागतं, सगळीकडे जास्तच आहे. मग काय होतं बरं त्यावेळेस? आपल्याला त्या व्यक्तीशी जास्त बोलावं असं वाटतं, थोडा वेळ जास्त राहावं असं वाटतं किंवा मेसेज खूप जास्त करावेसे वाटतात. आणि त्यामुळे काय होतं की एखाद्यास आपल्याकडनं चुकीचं पाऊल सुद्धा उचललं जातं. पण हे नेमके प्रेम आहे का? तर नाही. हे फक्त शारीरिक आणि मानसिक होणारे आपल्या शरीरामध्ये होणारे बदल आहेत हॉर्मोन्समुळे. त्यामुळे याला प्रेम असं नाव नका देऊ. आज आपल्याला ए व्यक्ती आवडते, थोड्या दिवसानंतर किंवा थोड्या महिन्यानंतर आपल्याला एखाद्या वेळेस बी व्यक्ती आवडायला लागू शकते. त्यामुळे सतर्क राहा. हे फक्त अट्रॅक्शन, इन्फॅक्च्युएशन किंवा तीव्र स्वरूपाचं एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण आहे. त्यामुळे लेट दिस फेज पास ऑन. त्याच्यामुळे आपला संयम ठेवा, आपल्या इमोशन्सचा आणि आपल्या मनावर ताबा ठेवा, आपल्या बुद्धीचा वापर करा आणि खऱ्या प्रेमाची वाट बघा.